श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 2026ची सुरुवात गुरुवारी झालेली आहे आणि हा काही योगायोग नाही तर एक दैवी संकेत आहे, दैवी इशारा आहे. स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी भक्तांसाठी केलेला एक दैवी इशारा आहे. चला तर मग या नवीन वर्षामध्ये 2026मध्ये होईन तेवढा अखंड नामस्मरण करूया आणि होईन तेवढी जितकी होईल तितकी आपण सेवा करूया. तर नित्यसेवेमध्ये कोणती सेवा करायची आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे. चला, श्री स्वामी समर्थ. दररोज व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नित्यसेवा करावी. पितरांची सेवा देवपूजा करण्या अगोदर करावी, कारण पितरांचे फोटो मूर्त्या असतात आपल्या देवघरामध्ये, त्यांची देवपूजेच्या अगोदर सेवा करावी. 11 माळी श्री स्वामी समर्थ अखंड जप करावा. स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातले रोज 3 अध्याय असे 7 दिवसीय पारायण करावे. म्हणजेच 7 दिवसाचं एक पारायण होतं. तर मग बघा वर्षामध्ये किती पारायण होतात. 1 माळ नवार 9 मंत्राची करावी, 1 माळ गायत्री मंत्राची करावी, पंचमहायज्ञ करावे, काल भैरव अष्टकम 1 वेळा म्हणावे. प्रत्येकाने स्वामी समर्थ या मंत्राचे अखंड नामस्मरण चालू ठेवावे. करोडो लोकांना यांचा अनुभव येत आहे आणि आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण नामस्मरण चालू ठेवा आणि याचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ हे नाव आणि हा मंत्र साधारण नाही आहे. माणसाचं आयुष्य भाग्य पलटून टाकतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा. श्री स्वामी समर्थ.